सुप्रभात, गुड मॉर्निंग. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित मी गौतम काळू निर्भवने ऑनलाईन अध्यापन तासिकेत आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपला विषय आहे मराठी माध्यम इंग्रजी. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न क्रमांक 4 यामध्ये शब्दसंपत्तीचा अभ्यास करत होतो. बरोबर. त्यामध्ये आपण समानार्थी विरुद्धार्थी शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिणे, एकवचन अनेक वचन या 4 जे मुद्दे आहेत, म्हणजे या 4 पॉइंटचा आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे आणि हे अभ्यास करत असताना तुम्हाला नवीन शब्दांची माहिती झाली, तुमच्या शब्दसंपत्तीमध्ये वाढ झाली, म्हणजेच नवीन शब्द तुम्हाला माहिती झाले आणि तुम्ही अजूनही शब्द मिळवा. बरोबर. शब्दसंपत्तीमध्ये आज आपल्याला शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे लिंग बदलणे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे मी अगोदर क्लिअर केलेलं आहे की तुम्हाला एकूण 5 मुद्दे आहेत. म्हणजे तुम्हाला बघा यापैकी कोणत्याही 4 घटकावर प्रत्येकी 1-1 गुणांच्या 4 कृती विचारणे म्हणजे तुम्हाला 5 या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. परंतु तुम्हाला विचारले जातील 4. ठीक आहे. बघूया लिंग बदलणे. लिंग म्हणजे जेंडर तुम्हाला माहिती आहे. नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात. बघा, नाम बरोबर आहे ना. आता त्याच्यामध्ये बदल कधी होतो, प्रॉपर जो शब्द असेल त्याच्यामध्ये बदल कधी होतो बघा, लिंग वचन विभक्ती. बरोबर ना. लिंग वचन विभक्ती यामुळे नामाच्या रूपात बदल होतो है ना. आणि त्याला व्याकरणाच्या भाषेत त्याला विकरण असं सुद्धा म्हटलं जातं. आता तुम्ही पार्ट ऑफ स्पीच म्हणजे तुम्ही जे 8 प्रकार आहेत शब्दांच्या जाती, बरोबर? शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण हे तुम्हाला माहिती आहे. तर अ, नाम म्हणजे काय? की नाम म्हणजे प्रत्यक्ष किंवा काल्पनिक अशा कोणत्याही वस्तूला दिलेले जे नाव असतं त्याला आपण नाम असं म्हणतो, बरोबर? मग त्यामध्ये सजीव, निर्जीव असे 2 प्रकारचे भाग असतात. बरोबर आहे ना? मग इथे काय सांगितलेलं आहे, की नामाच्या रूपावरून कारण की तुम्हाला अगोदर नाम माहिती असलं पाहिजे बाळांनो. आहे ना. व्याकरणाचा अभ्यास करताना तुम्हाला शब्दांच्या जाती ह्या पूर्ण माहिती असल्या पाहिजे. नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे. बरोबर? की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असं आपल्याला आणि बघा एखादी वस्तू बघितली की आपल्याला लगेच कळतं आपल्याला. वो कोई भी वस्तु रहने दो उसको देखने के बाद हमें तुरंत समझ में आता है कि ये मतलब इसका जेंडर कौन-सा है ना? म्हणजे ही स्त्री जातीची आहे की पुरुष जातीची आहे की यापैकी कोणत्याच जातीची नाही. मग याला लिंग असं म्हणतात. लिंग याचा अर्थ खून किंवा चिन्ह, सिम्बॉल है ना? म्हणजे खून किंवा चिन्ह असं असं आपण म्हणू शकतो. मराठीमध्ये बाळांनो लिंगाचे 3 प्रकार आहेत. बघा, कोणते 3 प्रकार आहेत? पुल्लिंग, दुसरं स्त्रीलिंग आणि तिसरं नपुंसकलिंग. बरोबर? आता तुम्हाला हे माहिती आहे, की पुरुष जातीचा बोध होतो. बोध होणं म्हणजे क्या होना? ज्ञान होणं, है ना? पुल्लिंग म्हणजे पुरुष जातीचा बोध होतो. म्हणजे आपल्याला माहिती होतं, की ही ही पुरुष जातीचं म्हणजे ही वस्तू त्यामध्ये त्याची गणना केली जाते. स्त्रीलिंग, स्त्री जातीचा बोध होतो आणि नपुंसकलिंग, स्त्री किंवा पुरुष जातीचा बोध होत नाही. मतलब हमें पता नहीं चलता उस वस्तु की तरफ देखने के बाद की ये पुरुष जाती की है या स्त्री. मतलब म्हणजे हे ती कोणत्याच जातीमध्ये जर येत नसेल, कोणत्याच लिंगामध्ये येत नसेल, पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग यामध्ये जर येत नसेल, तर त्याला आपण काय म्हणतो? नपुंसक लिंग. तर असे मराठीमध्ये लिंगाचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. बरोबर?
नामाच्या रूपावरून आता इथे आपण उदाहरणासह घेतलेलं आहे. हं. नामाच्या रूपावरून जेव्हा पुरुष जातीचा बोध होतो, त्याला पुल्लिंग असे म्हणतात. बरोबर. मग उदाहरणार्थ आपण घेतलेलं आहे बघा, मुलगा, बैल, सिंह, मामा इत्यादी म्हणजे अशा प्रकारचे शब्द. बरोबर. याच्या आता मुलगा म्हटलं की आपल्याला लगेच लगेच लक्षात येतं की हा पुल्लिंग आहे. बैल म्हटलं की लगेच लक्षात येतं की पुल्लिंगमध्ये येतं. सिंह म्हटलं की लगेच लक्षात येतं पुल्लिंगमध्ये येतं आणि असे अनेक शब्द आणखी पुढे तुमच्या लक्षात येतील. आता स्त्रीलिंग बघा. नामाच्या रूपावरून जेव्हा स्त्री जातीचा बोध होतो, त्याला स्त्रीलिंग असे म्हणतात. बरोबर. मग उदाहरण काय घेतलंय बघा, मुलगी, बरोबर, गाय, मामी, देवी म्हणजे असे स्त्रीलिंग. म्हणजे तुम्हाला त्या शब्दाकडे किंवा त्या वस्तूकडे किंवा म्हणजे आता इथे सजीव आणि निर्जीव 2 प्रकारच्या वस्तूंना आपण नावं दिलेली असतात. तर आता इथे मनुष्य आणि मनुष्य तर प्राणी आणि सजीव आणि निर्जीव अशा 2 प्रकारचे आपण बघतो. बरोबर. मग काय दिलेलं आहे बघा. मुलगी म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात येतं की स्त्रीलिंग आहे. गाय म्हटलं की लक्षात येतं. बरोबर. आता नपुंसक लिंग बघा बाळांनो, काय म्हटलेलं आहे, नामाच्या रूपावरून जेव्हा पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही. बरोबर. नाम, मी तुम्हाला सांगितलं की नाम म्हणजे काय? की प्रत्यक्ष किंवा काल्पनिक अशा कोणत्याही वस्तूला दिलेले ते जे नाव असतं त्याला आपण म्हणतो. त्या वस्तूमध्ये आपण सजीव, निर्जीव असे 2 प्रकारचे जे भाग बघत असतो ते. बरोबर. मग नामाच्या रूपावरून जेव्हा पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही, त्याला काय म्हटलं जातं बाळांनो? नपुंसक लिंग म्हणतात. उदाहरणार्थ मुलं. आपण बघा सहज कोणी पण म्हणतं, की मुलं खेळत आहेत. हं. किंवा मुलं बाहेर गेलेली आहेत. मग मुलं म्हटली मग त्याच्यामध्ये मुलगा आणि मुली अ, दोन्ही एकत्र येऊ शकतात, आहे की नाही? पण आपण तिथे मुलं म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात येतं की याच्यावरनं आपल्याला बोध होत नाही मुलगा की मुलगी. मग आपण काय म्हणणार तिथे नपुंसक लिंग. आता वासरू, वासरू म्हणजे गाईच्या पिल्लाला वासरू म्हटलं जातं. माहिती आहे ना? गाईचं जे पिल्लू असतं त्याला वासरू म्हटलं जातं. ते नर आहे की मादी आहे हे आपल्याला माहिती नाही. आपण काय म्हणतो त्याला वासरू. लेकरू, लेकरू सुद्धा बघा. ते स्त्रीलिंग आहे की पुल्लिंग आहे? पुल्लिंग आहे. म्हणजे ते अ, कोणत्या प्रकारात येतं हे आपल्याला माहिती नाही. आपण लेकरू म्हणतो, आहे ना? तसंच पाखरू. मग आपल्याला अशा शब्दांवरून जर आपल्याला बोध होत नाही, की ते स्त्रीलिंग आहे की नपुंसक लिंग आहे. तर त्याला आपण स्त्रीलिंग आहे की पुल्लिंग आहे, तर त्याच्यावरून आपण म्हणू शकतो. ते जर आपल्याला ओळखायला आलं नाही, तर त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की हे नपुंसक लिंग आहे. बरोबर. आता पुढे बघा काय घेतलेलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. शब्दसंपत्ती हा भाग तसा अभ्यासण्यासारखा खूप छान आहे. फक्त तुम्ही लक्ष द्या, लिहून घ्या नोटबुकमध्ये. अत्यंत सविस्तरपणे तुम्हाला इथे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुंसक लिंग शब्द ओळखणे. ते कशा पद्धतीने ओळखायचे, हे तुम्ही लक्षात घ्या बाळांनो. हे फार महत्त्वाचं आहे. इथे जे काही मी 3 शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यापुढे जे काही शब्द घेतलेले आहेत, हे जर का तुम्ही लक्षात घेतलं, तर तुम्हाला कोणताही शब्द परीक्षेला येऊ द्या, बिलकुल घाबरून जायचं काम नाही. त्या कोणताही शब्द येऊ द्या तुम्हाला, तुम्ही लगेच ओळखणार की हे अ, पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे की नपुंसक लिंग आहे. फक्त तुम्ही त्याच्या अगोदर काय करा, आता बघा तो, ती, ते. काय म्हटलं मी? तो, ती, ते. आपण पुढे उदाहरणांचा अभ्यास करण्याच्या अगोदर त्याचं प्रास्ताविक हे व्यवस्थित समजून घ्या. तो, ती, ते. आता तो. मग जर तुम्हाला जर परीक्षेला असा प्रश्न तुम्हाला म्हणजे ह्या परीक्षेला नाही कोणत्याही परीक्षेला हा प्रश्न विचारला, की विद्यार्थी या शब्दाचं लिंग ओळखा, मुलगा या शब्दाचं लिंग ओळखा किंवा तुम्हाला एखादी लाईन दिली जाते. कोई भी एक सेंटेंस दिया जाता है, उसमें एक शब्द दिया जाता है, उसके नीचे अंडरलाइन की जाती है और वहाँ पर रहता है की म्हणजे अंडरलाइन केलेल्या, अधोरेखित केलेल्या शब्दाचं लिंग ओळखा, आहे ना? मग तुम्ही त्या शब्दाच्या अगोदर तो, ती, ते हे शब्द वापरून बघा, आहे ना?
मग तो मुलगा, बरोबर. विद्यार्थी, तो विद्यार्थी. विषय, विषय बघा, तो विषय आपण काय म्हणतो, तो विषय. दगड, मग आपण काय म्हणतो, तो दगड. ती दगड असं म्हणणार का आपण? नाही म्हणणार, आहे ना? मग आपण काय म्हणतो, तो दगड. देव, देव का आपण काय म्हणतो, तो देव. ती देव असं म्हणतो का? नाही. मग इथे अतिशय साधा आणि सोपा नियम आहे बघा, तुम्ही लक्षात घ्या फक्त. तो, ती, ते हे त्याच्या अगोदर वापरून बघा आणि तुम्हाला लगेच त्याचं उत्तर तुम्हाला परीक्षेला लिहिता येईल. दुसरं बघा, ती, मुलगी, गोष्ट, वाट, नदी. आपण शब्द घेत आणि अजून पुढे अशा प्रकारचे बरेचसे शब्द घेऊ शकतो आपण इत्यादी. आता बघा याच्यातला पहिला शब्द घेऊ आपण मुलगी. तुम्हाला परीक्षेला विचारलं बाळांनो, की मुलगी या शब्दाचं लिंग ओळखा. मग तुम्ही त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे, की मुलगी म्हणजे ते स्त्रीलिंगामध्ये येतं. परंतु त्याच्या व्यतिरिक्त समजा दुसरा शब्द विचारला गोष्ट, वाट, मग त्याच्या अगोदर तुम्ही काय करायचं? आता हे काही शब्द तुमच्यासाठी नवीन शब्द असणार आहेत. म्हणूनच याला शब्दसंपत्ती म्हटलं जातं. ती मुलगी, ती गोष्ट, ती वाट, ती नदी इत्यादी. म्हणजे अशा प्रकारचे. तुम्ही त्या शब्दाच्या अगोदर तो, ती वापरा. तुम्हाला त्याचं उत्तर लगेच मिळणार. बरोबर. आता नपुंसक लिंग बघा ते. मूल, फूल, स्वातंत्र्य, अंगण, कुलूप. मग आपण काय म्हणणार? ते मूल, ते फूल, बरोबर? ते स्वातंत्र्य, ते अंगण, ते कुलूप. मग अशा प्रकारचे अजून शब्द इत्यादी म्हणजे अजून तुम्ही शब्द त्यामध्ये अ, घेऊ शकतात. बघा, म्हणजे तुम्हाला पुढे उदाहरणांचा अभ्यास करण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, हे ही गोष्ट लक्षात घ्या आणि हे तुम्ही लिहून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये. हे फक्त तुम्हाला इयत्ता 10वी साठीच नाही, तर तुम्हाला ग्रामर म्हणजे हा तुम्हाला पुढे सुद्धा तुम्हाला हा विषय फार महत्त्वाचा आहे. बरोबर? म्हणजे तो, ती, ते हे तुम्हाला क्लिअर झालं. तो म्हटलं की काय येणार पुल्लिंग, ती म्हटली की काय येणार स्त्रीलिंग आणि ते म्हटलं की काय येणार नपुंसकलिंग. लिंगभेदामुळे नामाच्या रूपात होणारा बदल. बघा आता आपण इथे उदाहरणं घेतलेली आहेत काही. मुलगा, पुल्लिंग, मुलगी, स्त्रीलिंग आणि मुलगे, नपुंसकलिंग. याचं उदाहरण आपण बघितलं. पोरगा, पुल्लिंग, पोरगी, स्त्रीलिंग आणि पोरगे, नपुंसकलिंग. पोरगे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पोरगा-पोरगी दोन्ही एकत्र येऊ शकतात. आपण ते त्याच्यावरून आपण त्याचा लिंगाचा ओळखू शकत नाही म्हणून ते नपुंसकलिंग. कुत्रा, कुत्री, कुत्रे. आता कुत्रे म्हटलं की तिथे कुत्रा-कुत्री दोन्ही पण येऊ शकतं, आहे ना? त्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो ते नपुंसकलिंग. बघा घोडा, घोडा म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात येतं की हा पुल्लिंग आहे. घोडी म्हटलं की लगेच लक्षात येतं की हे स्त्रीलिंग. आणि घोडे, घोडे म्हटलं की आता याच्यामध्ये म्हणजे एक कधी अनेक वचन सुद्धा होतं याच्यामध्ये, आहे ना? कुत्रे अनेक वचन होतं, पोरगे, मुलगे असं. म्हणजे आता याच्यामध्ये वचनामध्ये जर एखादा नियम सांगितला बाळांनो, तर त्याला अपवाद सुद्धा भरपूर असतात. त्याच्यामध्ये याच्यामागे हेच का लागलं, तेच का लागलं, अशा प्रकारचे नियम आपण काही सांगू शकत नाही. त्याच्या लिंगामध्ये. आता पुढे बघूया आपण निर्जीव वस्तूंच्या बाबतीत काही काल्पनिक पुरुषत्व व स्त्रीत्व लादून त्या वस्तूंच्या मागे तो, ती, ते हे शब्द वापरून आपण लिंग ठरवतो. बरोबर? निर्जीव वस्तू निर्जीव वस्तू म्हणजे ज्या हालचाल करत नाही, जिसमें जान नहीं रहती ऐसे, है ना? जैसे की पेन, टेबल, चेअर, है ना? ऐसे किंवा घर, अशा एखादी इमारत अशा वस्तू ज्या असतात, म्हणजे त्या निर्जीव वस्तू असतात, त्या बोलू शकत नाही. बरोबर. परंतु इथे काय घेतलेलं आहे बघा पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. आता आपण बघा तो वाडा, ती इमारत, ते घर. काय घेतलं? तो वाडा. आता इथे काय म्हटलेलं आहे, की काल वरची लक्षात घ्या, निर्जीव वस्तूंच्या बाबतीत काही काल्पनिक पुरुषत्व, स्त्रीत्व लादून मतलब क्या करते हम उसको
जो भी चीज़ें कोई भी वस्तुएँ रहती है उसके पीछे हम क्या करते हैं इमेजिन करके उसके पीछे तो, ती, ते लगा देते हैं. लेकिन इसमें हमने तो, ती, ते ऐसा क्यों म्हणजे तो वाडाच का? त्याला आपण वाडाच असं तोच का म्हणायचं? तर हे आपल्याला सांगणं कठीण आहे. त्याचं उत्तर फक्त आपण एकच देऊ शकतो, की हे आपल्या रूढी परंपरागत ते चालत आलेलं आहे. हेच त्याचं उत्तर आपण सांगू शकतो. याच्यामध्ये कारण लिंगामध्ये नियम जर एखादा सांगितला तर त्याला अनेक प्रकारचे अपवाद सुद्धा असतात. मग तो वाडा, ती इमारत, ते घर. तो भात, ती भाकरी, ते वरण. तो टाक, ती लेखणी, ते पेन. तो दिवा, ती पंती, ते तेज. बघा आलं ना लक्षात? म्हणजे आपण काय करतो, की निर्जीव वस्तूंना आपण त्यांच्या मागे मतलब ये स्त्रीलिंग है, ये पुल्लिंग है, ये नपुंसकलिंग है, ऐसे हमें डिसाइड करके उसके पीछे तो, ती, ते ये लगा देते हैं. लिंग बदलामध्ये बघा आता आपण काही उदाहरणं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग. आता बघा तेली. तेली या शब्दाचं स्त्रीलिंग काय होणार? तेलीन. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, की इथे ऱ्हस्व, दीर्घ या गोष्टी लक्षात घ्या. आहे ना, म्हणजे पहिली विलांटी, दुसरी विलांटी, पहिला उकार, दुसरा उकार किंवा जो शब्द उच्चार करण्यास आपल्याला अ, वेळ लागत नाही त्याला आपण ऱ्हस्व म्हणतो आणि दीर्घ. दीर्घ म्हणजे काय, की त्याला दुसरी विलांटी, दुसरा उकार जो असतो तो, म्हणजे उच्चार करण्यास त्याला वेळ लागतो. हे पण इथे लक्षात घ्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय घेतलेलं आहे आपण पहिलं तेली, त्याचं काय होणार स्त्रीलिंग तेलीन, धोबी, पुढे बघा धोबी, धोबीन, कुंभार, कुंभारीन, कोळी, त्याचं काय होणार कोळीन, सुतार, सुतारचं स्त्रीलिंग काय होणार सुतारीन, रामोशी, रामोशीन, वडार, वडारीन, मालक, मालकीन, लोहार, लोहारीन, सोनार, सोनारीन, भिकारी, भिकारीन, हत्ती, हत्ती. म्हणजे इथे बघा इन हा प्रत्यय इथे लागलेला आहे. बरोबर? त्याच्यानंतर बघा काय घेतलेलं आहे आपण भट, भटणी किंवा त्याला भटीन असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा सावकार, सावकारीन, इन बरोबर आहे ना? शेवटी बघा इन हा प्रत्यय लागलेला आहे. सावकारीन, माकडीन, गवळीन, शेजारीन, कासारीन, माळीन अशा प्रकारचा. शेजारी, शेजारीन, माकड, माकडीन बरोबर. कासार, कासारीन, गवळी, गवळीन, माळी, माळीन, हंस, हंसी बरोबर. पाटील, पाटलीन, वानर, वानरी. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की इथे बघा आपण वरती काय घेतलेलं आहे गवळीन, माकडीन, सावकारीन है ना? ते स्त्रीलिंग झालेलं आहे. मग अशा अशा पद्धतीने आपण काय करतो पुढचे शब्द तशाच पद्धतीने घेतो. परंतु इथे वानर, वानरचं वानरीन असं होत नाही. वानरचं काय होतं वानरी. बरोबर. आलं लक्षात? वानरचं काय होतं? वानरी. त्याचं वानरीन असं जर केलं तर ते चुकीचा शब्द होईल. म्हणून इथे वानरचं वानरी हे लक्षात ठेवा. बघा पुढे बघा मास्तर, पाटील, पाटलीन, वानर, वानरी, मास्तर, मास्तरीन, गोप, गोपी, डॉक्टर, डॉक्टरीन, देव, देवचं काय होणार? स्त्रीलिंग देवी. पुढे बघा काय घेतलंय आपण नट. नट म्हणजे काय आपण त्याला म्हणतो हिरो, हिरोईन आहे ना? त्याला आपण नट म्हणजे अभिनय करणारा जो असेल तो. नट त्याचं काय होणार स्त्रीलिंग? नटी. बरोबर. पत्रक, पत्रकचं काय होणार? पत्रिका. हरीण, हरीणचं काय होणार? हरिणी. बघा इथे र ला पहिली विलांटी आणि न ला अ, जो न बाणाचा आहे त्याला दुसरी विलांटी दिलेली आहे.
हे लक्षात घ्या. ऱ्हस्व दीर्घ. हरिण, हरिणी. गायक, गायिका. इथे येला पहिली विलांटी दिलेली आहे. बरोबर. इथे सुद्धा ऱ्हस्व दीर्घ. तुम्ही यामध्ये अभ्यास करताना ऱ्हस्व दीर्घ याकडे तुमचं फार लक्ष असलं पाहिजे. गायक, गायिका. दास, दासी. बरोबर. आपण त्याचं दासीन असं होणार नाही. दाचं काय होणार? दासी होणार. त्याचं दासीन केलं तर ते चुकीचं होईल. शिक्षक, शिक्षिका. आता हा शब्द तुम्हाला माहिती आहे. फक्त शब्द कसा लिहिलेला आहे ते बघा. बरोबर. शिक्षक, शिक्षिका हे शब्द विचारले जातात. लेखक, लेखिका हे शब्द बऱ्याच वेळा परीक्षेला विचारली गेलेली आहेत. है ना? मग शिक्षक, शिक्षिका इथे जर का तुम्ही दुसरी विलांटी दिली तर तुमचं ते चुकीचं होईल बाळांनो. बेडूक, बेडकी. इथं सुद्धा बेडूकचं बेडकी होणार, बेडकीन असं होणार नाही. बेडूक, बेडकी. लेखक, लेखिका. आता इथे सुद्धा बघा काय दिलेलं आहे. लेखक हा शब्द घेतलेला आहे आणि त्याला लेखिका असं केलेलं आहे. परंतु पहिली विलांटी खला दिलेली आहे आणि तुम्ही लिहिताना तुम्हाला माहिती असतं उत्तर त्याचं. मला माहिती आहे विद्यार्थ्यांना उत्तर माहिती असतं. फक्त लिहिताना त्यांच्यामध्ये चूक होऊ शकते आणि ती चूक होऊ नये म्हणून तुम्हाला याकडे बारकाईने लक्ष द्यायचं आहे. है ना? मुझे मतलब आपको आंसर पता रहता है, लेकिन आपको सिर्फ वो किस तरीके से लिखना है, वो भी आपको पता होना चाहिए. मग लेखकचं लेखिका होणार. तरुण, तरुणी, दिग्दर्शक. बघा दिग्दर्शक, दिग्दर्शक म्हणजे काय त्याला आपण डायरेक्टर, डायरेक्टर वगैरे जे म्हणतो ना आपण अशा प्रकारचे शब्द डायरेक्टर, प्रोड्युसर वगैरे ते. दिग्दर्शक, दिग्दर्शिका. बरोबर. त्याचं स्त्रीलिंग काय होणार? दिग्दर्शकचं त्याचं स्त्रीलिंग दिग्दर्शिका. नर, नरचं नारी होणार. दर्शक, दर्शिका. बरोबर. दर्शक काय होणार? त्याचं दर्शिका. बघा ला पहिली विलांटी आणि अर्धा रफार दिलेला आहे. दर्शक, दर्शिका. मगर, मगरी. आता इथे काही बघा मगरचं काय होणार? मगरीन होणार नाही. मगरचं मगरी होईल. रसिक, रसिका. बरोबर. बघा आता इथे काय होणार आहे माहिती आहे का? आक्रांत, आकारांत जे शब्द आहेत त्याचं इकारांत म्हणजे ई, ई हा शब्द अगोदर आपण काय बघितलं? ईन हा शब्द बघितला, की त्याच्या शब्दांच्या पुढे ईन हा शब्द लागतो. आता इथे काय महोदय. आला, महोदया. है ना? आणि पुढे बघा गोळा, गोळी, गोळा, आ, गोळी, ई. म्हणजे इथे काय आला? इकारांत. म्हणजे बघा आता इथे लोटा म्हणजे मोठा असेल तर लोटा आणि छोटी असेल तर लोटी. आता इथे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, की बघा याच्यामध्ये काय लक्षात घ्या तुम्ही, की राकट, दणकट, कणखर, मोठा. है ना? राकट, दणकट, कणखर, मोठा मतलब जो कोई भी बड़ी वस्तुएं रहती है तो उसे हम क्या करते हैं? पुल्लिंग. अभी लेकिन उसमें अपवाद भी रहते हैं, असं नाही. परंतु एक आपण सामान्यपणे असं म्हणतो, की राकट, दणकट, कणखर, मोठा हे पुल्लिंगाचं लक्षण. आणि जे छोटं असेल म्हणजे स्त्रीलिंगाचं लक्षण काय असणार? नाजूक, कोमल, देखणेपणा, सौम्यपणा, है ना? हे स्त्रीलिंगाचं लक्षण असं आपण मानतो. आता इथे लोटा, लोटा हा मोठा असतो तर लोटी ही छोटी असते. बरोबर? म्हणजे लोटा, लोटी हे तुम्हाला माहिती आहे. लोटा म्हणजे काय, की जे बघा ते एक तांब्यासारखाच एक भांडं असतं मोठं आणि मोठा असेल तर त्याला लोटा आणि छोटी असेल तर त्याला लोटी असं म्हटलं जातं. विळा, विळी. बघा आता इथे सगळी काय झालेलं आहे ई दुसरी विलांटी इथे सगळीकडे दिलेली आहे. विळा, विळी. फळा, बरोबर. ब्लॅक म्हणजे मोठा असेल, ब्लॅक बोर्ड असेल किंवा मोठा फळा असेल एखादा, तर त्याला आपण काय म्हणतो पुल्लिंगमध्ये येतं आणि फळी ही कशी असते? छोटी, आहे ना? म्हणून फळा, फळी. आरसा. आता इथे बघा पहिला शब्द काय दिलेला आहे? आरसा. दुसरा काय घेतलेला आहे? आरशी. मग आणि शेवटचा काय झालेला आहे? शी. त्याला दुसरी विलांटी दिलेली आहे. म्हणजे आरसा, आरशी. खडा, खडी. बरोबर. थोडा मोठा दगड असेल तर त्याला खडा म्हणतो आणि त्याच्यापेक्षा पण छोटी असेल तर त्याला काय म्हटलं जातं? खडी. पळा, पळी.
म्हणजे जे पळा जो आपण पंक्तीमध्ये वाढण्याचा जो असतो चमच मोठा, त्याला म्हटलं जातं पळा आणि छोटे असेल तर त्याला म्हटलं जातं पळी. बरोबर. पुढे बघा काय घेतलेलं आहे. गाडा, गाडी, पोळा, पोळी, गोटा, गोटी. मोठा मोठा गोल आकाराचा दगड असेल तर त्याला गोटा म्हटलं जातं आणि छोटी असेल तर त्याला गोटी म्हटलं जातं. वडा, वडी, है ना? आता वडा-वडी बघा. थोडा मोठा असेल तर वडा, छोटी असेल तर वडी. भाकरा, भाकरा मोठा असेल तर भाकरा आणि छोटी असेल तर भाकरी. बरोबर. पुल्लिंग आणि स्त्रीलिंग दोघांवरती दिलेलं आहे बघा. खळगा, खळगी. म्हणजे इथे तुम्ही काय सांगितलं मी, की राकट, दणकट, कणखर, मोठा हे कशाचं लक्षण आहे? अ, पुल्लिंगाचं लक्षण आहे. बरोबर. पुल्लिंग, स्त्रीलिंग बघा. राजा, राणी, बरोबर. नर्तक पुढचे शब्द बघा पुल्लिंग नर्तक. स्त्रीलिंगमध्ये काय येणार? नर्तके आणि नर्तिका दोन्ही शब्द बरोबर आहेत. भगवान भगवानचे काय होणार? भगवती. भगवान हा शब्द जरा लक्षात घ्या. भगवान, भगवती. कवी, कवयित्री. आपण हा शब्द नेहमी बघत असतो परीक्षांमध्ये किंवा आपण जेव्हा कवितेचं इंट्रोडक्शन बघत असतो तेव्हा हा शब्द तिथे आलेला असतो. जर कवी असेल तर कवयित्री. पहिली विलांटी आहे वला. हे लक्षात घ्या आणि हा शब्द सुद्धा परीक्षेला नेहमी येत असतो विद्यार्थ्यांनो. कवीचं काय होणार? कवयित्री. आपको पता है सिर्फ वो किस तरीके से लिखना है वो देखो. कवयित्री. युवा, युवती. जनक, जनक का क्या होगा? जननी. बरोबर. विद्वान, पुल्लिंग विद्वान, विद्वान. विद्वान मतलब ज्ञानी, है ना? तो पुल्लिंग विद्वान. तो उसका स्त्रीलिंग क्या होगा? विदुषी. क्या होगा उसका? विदुषी. पुढे घेतलेलं आहे बघा विधाता, विधात्री. विधाता का पुल्लिंग विधाता आणि त्याचं स्त्रीलिंग काय होणार? विधात्री. ग्रंथकर्ता, त्याचं स्त्रीलिंग काय होणार? ग्रंथकर्ती. आता करती, ग्रंथकर्ती. करती किस तरीके से लिखा है वो देखो, है ना? दुसरी विलांटी आणि त्याला अर्धा रफा र दिलेला आहे. श्रीमान, श्रीमती. दाता, दात्री. दाता, दात्री होगा उसका. संगीतकार, देखो अभी संगीतकार. अभी कुछ बच्चे क्या करेंगे? उसका संगीत करनी कर देंगे. संगीत करनी नहीं, उसका क्या आएगा? संगीत करती. संगीतकार, संगीतकार का क्या होगा? संगीत करती. युवराज, युवराज्ञी. बघा न ज्ञानेश्वराचा न तिथे न कोणता घेतलेला आहे? ज्ञ घेतलेला आहे तिथे ज्ञ. युवराज्ञी. गृहस्थ, गृहिणी. जन्मदाता, जन्मदात्री. बरोबर. तर इथे शब्द कशा पद्धतीने लिहिलेली आहेत, कशी घेतलेली आहेत. संगीतकारचं संगीत करणी केलेलं नाही तर संगीतकर्ती घेतलेलं आहे. तर बाळांनो इथे आप ये इसे ध्यान में रखो कि यहाँ पर सिर्फ पुल्लिंग और स्त्रीलिंग सिर्फ उसका जे म्हणजे त्याचं जेंडर तुम्ही चेंज केलं तर तुमचं बरोबरच येईल असं नाही. त्याच्यासाठी अभ्यासच पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर शब्द सुद्धा माहिती असले पाहिजे. आता बघा काय घेतलेलं आहे. काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र रीतीने होतात. बरोबर ना? बघा काही शब्दांची रूपे कशी मतलब उसमें जो बदलाव होता है वो किस तरीके से होते हैं? अ, स्वतंत्र पद्धतीने. म्हणजे जसं आतापर्यंत आपण बघितलं, की मुलगा, मुलगी, है ना? तर इथे तसं होणार नाही. इथे बघा काही शब्द, सर्व नाही. लक्षात घ्या. मुलगा, सून. समजलं ना? पुल्लिंग, मुलगा, सून. पुढे बघा. रागू, रागू म्हणजे पोपट, है ना? अ,
त्याचं स्त्रीलिंग काय होणार? मैना. बरोबर. मोर, मोर माहिती आहे ना, मोर पुल्लिंग आणि लांडोर, लांडोर स्त्रीलिंग. खरंच लांडोर हा अंडी अंडी देत असतो, माहिती आहे ना. बैल, गाय. बोकड, शेळी. बंधू, भगिनी. राजा, राणी. बुवा, बाई. पुत्र, कन्या. वर, वधू. बरोबर. वर, वधू. वर म्हणजे नवरदेव आणि वधू म्हणजे नवरी. म्हणजे असे काही जे शब्द आहेत ती स्वतंत्र रीतीने काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे बघा तिथे वर काय घेतलेलं आहे, स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र रीतीने होतात. क्वेश्चन ध्यान में दीजिए. नातू, नात. भाऊ, बहीण. उंट, सांडणी. आता इथे काही अभी हिंदी में या इंग्लिश में होगा. म्हणजे तुम्ही हिंदीमध्ये लिहित असणार उंटचं उंटणी, परंतु इथे मराठीत त्याचं काय होतं बघा. उंट, उंटचं स्त्रीलिंग उंटणी असं होणार नाही, त्याचं काय होतं सांडणी असं होतं. उंटचं स्त्रीलिंग जे रूप आहे ते सांडणी असं होतं. नर, मादी. ठीक आहे. आता पुढे बघा. पुल्लिंग, स्त्रीलिंग. नवरा, बायको. बरोबर. पिता, माता. साधू, साधूचं काय होणार? साध्वी. वाघ्या, मुरळी. वाघ्या, मुरळी माहिती आहे ना, की जे देवाला सोडलेले जे काही म्हणजे असे नवस वगैरे असतो आणि त्यांना सोडले देवाची पूजा करण्यासाठी जे लोक असतात, असं आपण म्हणूया. वाघ्या अ, म्हणजे हा पुल्लिंग म्हणजे तो आणि मुरळी हे स्त्रीलिंग. बरोबर. वाघ्या, मुरळी. राजपुत्र, राजकन्या. वडील, मातोश्री. आता पुढचा शब्द बघा. एकच शब्द आहे, 3 शब्द. तुम्हाला हेला, रेडा, महिषा. बरोबर. हेला, रेडा, महिषा. हे तीनों शब्द एक ही है. मग त्याचं हे हेला, रेडा, महिषा हे पुल्लिंग आहे. मग त्याचं स्त्रीलिंग काय होणार? म्हैस. बरोबर. मग खोंड, पुढे बघा. पुढचा शब्द कोणता घेतलेला आहे? खोंड, खोंड. कालवड. आता तुम्हाला माहिती आहे खोंड म्हणजे काय? जो तरुण बैल असतो ना, तरुण बैल त्याला खोंड असं म्हटलं जातं. तरुण बैल. आणि कालवड म्हणजे जी तरुण गाय असते ना, त्याला कालवड असं म्हटलं जातं. आता ही नवीन शब्द तुम्हाला माहिती झाली, बरोबर? येडका, मेंढा. बघा, मेंढी, येडका, मेंढा दोन्ही शब्द एकच आहेत. मग त्याचं स्त्रीलिंग काय होणार? मेंढी. बरोबर? बोका, बोका म्हटलं की आपण मांजर म्हणतो, परंतु त्याचा दुसरा अजून एक नवीन शब्द आलेला आहे, ती म्हणजे भाटी. बरोबर? भाटी, मांजर. दोन्ही शब्द स्त्रीलिंग आहेत. दोन्ही शब्द लक्षात ठेवा. आता इथे फार गंमत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. इथे गंमत कशी आहे बघा. आता तुम्ही म्हणणार की सर सामासिक शब्दांचे लिंग कसं ओळखायचं? है ना? जो सामासिक शब्द, पहिले तो सामासिक शब्द आप लोगों ने 9th में सीखे. सामासिक शब्द म्हणजे काय? बरोबर. सामासिक शब्द म्हणजे जिथे 2 शब्द एकत्र येतात, शब्दांच्या एकत्रीकरणाला सामासिक शब्द असं म्हणतात. बरोबर आहे ना? शब्दांचं जे एकत्रीकरण असतं मतलब जहाँ पर 2 शब्द एकत्र आते हैं उसे कहा जाता है सामासिक शब्द. आणि त्याचा तुम्ही इयत्ता 9वी मध्ये अभ्यास केलेला आहे. मग कधी-कधी परीक्षेला सामासिक शब्द सुद्धा येतात. कधी-कधी नाही येतातच. मग त्या सामासिक शब्दांचं जर तुम्हाला लिंग ओळखायला सांगितलं, तर ते कशा पद्धतीने ओळखणार? बघा फार मजेशीर आहे. साखर, भात. आता इथे लक्षात घ्या हां. मी तुम्हाला पहिलं सांगतो, की इथे काय करायचं आहे? साखर, भात. हं. मग ती साखर, तो भात. लक्ष आहे ना सर्व सर्व विद्यार्थ्यांचं? ती साखर, तो भात. आलं? स्त्रीलिंग आणि पुल्लिंग दोघं एकत्र आले. मग यामध्ये शेवटचा जो शब्द असेल, तो आपण इथे घ्यायचा आहे. मग भात, साखर भात. मग काय येणार? पुल्लिंग, तो भात. समजलं? सामासिक शब्दांचं लिंग कशा पद्धतीने ओळखायचं?
हे तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. साखर भात, मग साखर शब्द स्त्रीलिंग आला, भात शब्द पुल्लिंग आला. मग शेवटचा शब्द जो आला असेल, मग तो स्त्रीलिंग असेल किंवा पुल्लिंग असेल, मग त्या शब्दावरून त्याचं लिंग ठरवायचं आहे. दुसरा शब्द बघा, मीठ भाकरी, आहे ना. आपण काय म्हणतो, ते मीठ, ती भाकरी. काय म्हणतो आपण, ती भाकरी. मग मीठ भाकरी, मग भाकरीला आपण शेवटचा शब्द काय घेणार, ती भाकरी. ती म्हटल्यानंतर आपण नियम काय बघितला, तो, ती, ते, बरोबर. मग इथे काय करायचं आहे, ती भाकरी म्हटल्यानंतर तो शब्द काय येणार, बरोबर, कोणता येणार, स्त्रीलिंग, बरोबर. त्याच्यानंतर बघा, गाय रान, गाय स्त्रीलिंग, बरोबर. रान आपण काय म्हणणार, तो, ती, ते. मग आपण काय म्हणणार, ते, आलं ना लक्षात, ते रान. ते म्हटल्यानंतर आपण काय म्हणणार, नपुसक लिंग, बरोबर. ते म्हटलं की आपण काय ओळखायचं, हे नपुसक लिंग आहे, बरोबर. मग आपण काय म्हणतो, ते रान, बरोबर. आता पुढे काय घेतलेलं आहे बघा, घर दार, घरदार. मग दार, घर आणि दार दोघं काय आहेत, नपुसक लिंग आहेत. दार, मग आपण काय म्हणणार, ते दार, बरोबर. मग ते तो शब्द लावून आपण तो शब्द ओळखायचा आहे की ते दार म्हणजे नपुसक लिंग. आता बघा, नात सून, नात, नात सून, मग सून, मग काय येणार, ती सून, ती सून. मग त्याला आपण काय म्हणणार, स्त्रीलिंग, ती सून. लंगोटी मित्र, है ना, हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असणार. लंगोटी मित्र म्हणजे का, की लहानपणापासूनचे मित्र, है ना. कारण की याच्या अगोदरच्या कालखंडात, याच्या अगोदर म्हणजे तेव्हा लंगोटी लावली जात असायची, है ना. मग ते लहानपणापासूनचे जे मित्र असतात त्याला म्हटलं जातं लंगोटी मित्र. मग मित्र, मित्र हा शब्द काय आला बघा, तो मित्र, पुल्लिंग, काय आला, तो मित्र. मग तो शब्द कोणता आला, पुल्लिंग. देवघर, बरोबर. देव, घर, दोन शब्द एकत्र आहेत. आपण बघितलं की सामासिक शब्द म्हणजे काय, की शब्दांच्या एकत्रीकरणाला आपण सामासिक शब्द असं म्हणतो. आणि इथे आपण त्या प्रकारचे शब्द आपण बघितलेली आहेत. देवघर, मग ते घर, नपुसक लिंग. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, की यामध्ये अपवाद सुद्धा भरपूर असतात. बाई माणूस हा एकच शब्द आहे, बरोबर. जसं की स्त्रीलिंग शब्द आहे. आपण त्याच्यानंतर सीताराम हा सुद्धा एकच शब्द आहे, हे ना. ते नाव आहे कोणाचं तरी, मग ते म्हणजे सीताराम. मग ते काय येणार, पुल्लिंगमध्ये येणार. म्हणजे याच्यामध्ये एकच नियम सांगावा तर याला अपवाद सुद्धा भरपूर असतात. परंतु तुम्ही इथे लक्षात घ्या, की सामासिक शब्दांचं लिंग त्याच्या शेवटच्या शब्दावरून ओळखलं जातं. हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला सामासिक शब्दांचं लिंग हे समजलं असेल. आता इथे सुद्धा बघा, इथे काय माहिती आहे का, अपवाद शब्द, लिंग, मासा. आता इथे बघा, मासा, गरुड, साप, टोळ, डास, सरडा हे शब्द पुल्लिंगमध्ये येतात, है ना. आता उदाहरणार्थ, तुम्ही रस्त्याने जात आहात, तुम्हाला एखादा साप दिसला, तर तुम्ही असं म्हणणार की ती सापीने, किंवा मी असं म्हणणार की ती सापीने, नाही, है ना. मासा म्हणजे त्याच्या, मासा, गरुड, डास. आता डास याच्यामध्ये नर मादी असणार, बरोबर. मासा याच्यामध्ये सुद्धा नर मादी असणार, डास याच्यामध्ये सुद्धा नर मादी असणार. म्हणजे हे जे शब्द आहेत, हे शब्द आपण काय करतो, सर्रासपणे पुल्लिंगमध्ये याचा आपण वापर करतो, है ना. गरुड त्याच्यामध्ये सुद्धा नर मादी असणार. मासा आपण असं म्हणतो का ती नर आहे की मादी आहे. मासा म्हणजे मासा, मग तो नर असेल किंवा मादी असेल, है ना. साप म्हणजे साप, मग तो नर असेल किंवा मादी असेल. पण या शब्दाचा तो मासा, बघा, साप,
टोळ, डास, सरडा म्हणजे याचा नियम नियमितपणे आपण पुल्लिंगीमध्ये याचा उपयोग करतो. तो साप. आता अजून पुढचे शब्द बघा. घार, सुसर, घूस, ऊ. ऊ म्हणजे जी डोक्यातली ऊ असते ना, बालों में जो रहती है ना, वो ऊ. आता त्याच्यामध्ये काय नर मादी असणार का नाही? बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये सुद्धा नर मादी असणारच. पण आपण काय म्हणतो त्याला? ऊच म्हणतो. आहे ना? त्याच्यानंतर पिसू, जळू, पाल, घोरपड यांचा उल्लेख ही नेहमी स्त्रीलिंगीमध्ये होतो. काय होतो यांचा उल्लेख? कायमस्वरूपी म्हणजे याचा उल्लेख नेहमी स्त्रीलिंगीमध्येच होतो. जसं मी तुम्हाला आता उदाहरण दिलं. काय सांगितलं? की घार याच्यामध्ये सुद्धा नर, मादी असणार. जसं आपण अगोदरचं बघितलं तसंच सुसरमध्ये सुद्धा नर, मादी असणार. घूसमध्ये असणार. अ, बालों में जो ऊँ रहती है, ज्याला आपण काय म्हणतो ऊ म्हणजे ती जू असते ती. त्याच्यामध्ये सुद्धा नर, मादी हे असणारच. पण परंतु आपण ते बघत नाही. आपण काय म्हणतो ऊ. मग हे या शब्दांचा उल्लेख घोरपड त्याच्यामध्ये सुद्धा असणार, पालमध्ये असणार. मग ह्या शब्दांचा उल्लेख आपण नेहमी काय करतो? स्त्रीलिंगीमध्ये करत असतो. आता बघा, आणखी पुढची गंमत काय आहे बघा. इंग्रजी शब्दांचे लिंग त्याच्या मराठी अर्थावरून ठरते. मी तुम्हाला अगोदर आपण बघितलं वचन याच्यामध्ये बघितलं, की मराठीमध्ये अनेक शब्दांचं मिश्रण आहे. विद्यार्थी मित्रांनो, मराठी या भाषेमध्ये अनेक शब्दांचं मिश्रण आहे. है ना? आपण बघितलं गुजराती, कानडी, संस्कृत अशा अनेक शब्दांचं आता त्याच्यामध्ये अ, इंग्रजीचं सुद्धा त्याच्यात मिश्रण आहे. मग आपण काय करत असतो, इंग्रजी शब्दाचे लिंग त्याच्या मराठी अर्थावरून ठरवत असतो. बरोबर? पेन्सिल स्त्रीलिंग. मग आपण काय म्हणतो, ती पेन्सिल. बॅट, ती बॅट स्त्रीलिंग. आपण काय म्हणतो ती आता इथे बघा बॅट, ती बॅट, बॉल, बॅटपेक्षा बॉल हा छोटा असतो. बरोबर? बॅटपेक्षा बॉल छोटा असतो तरी सुद्धा बघा आपण काय म्हणतो तो बॉल पुल्लिंगमध्ये आलं. म्हणजे इथे अपवादात्मक शब्द असतात. आता याच्या मागे तोच का लागला, तीच का लागली, हे आपण सांगू शकत नाही. त्याचं उत्तर फक्त एकच, की ते रूढी परंपरागत ते चालत आलेलं आहे. बरोबर? मग बॅट स्त्रीलिंगी ती बॅट. बोर्ड, बोर्ड आपण म्हणतो ना बोर्ड. मग तो बोर्ड. मग ते काय येणार? पुल्लिंग येणार. बॉल बघा तो बॉल ते काय तुम्हाला आता सांगितलं ना, की बॉल तो बॉल. मग ते सुद्धा कशामध्ये येणार? पुल्लिंगमध्ये येणार. बुक ते बुक कशामध्ये येणार? नपुसक लिंगमध्ये येणार. बरोबर. तर अशा पद्धतीने आपण याचा अभ्यास केला लिंगाचा अत्यंत सविस्तरपणे. लिंग इसका मतलब सिर्फ ये मत समझो की उसका जेंडर चेंज करना है, सिर्फ उसका त्याचं फक्त स्त्रीलिंगी असेल तर पुल्लिंगी असेल तर स्त्रीलिंग करायचं आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवू नका. तर त्याचा व्यवस्थित आपण इथे अभ्यास केलेला आहे. आता आपण थोडेसे आपल्याकडे 2-3 मिनिटं आहेत, तर आपण अगोदर काय करूया? बघा, आपण बघितलं पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध हां, याच्यामध्ये हे लक्षात घ्या. हा जो अ, हे जे आहे तो, ती, ते हे लक्षात ठेवा. हे लक्षात घेतलं विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला जवळपास तुमचा 99% तुमचं उत्तर तुम्हाला सापडणार आहे. तो, ती, ते हे जर वापरलं तर म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये अडचण येणारच नाही. तुम्ही कॉन्फिडन्स ती तुम्ही तुमचं उत्तर तिथे परीक्षेत लिहू शकतात. आपण जे एका शब्दासाठी अनेक शब्द जे आपण बघत होतो, म्हणजे अनेक शब्दांसाठी एक शब्द आपण जे बघत होतो, त्यापैकी हे थोडेसे काही प्रश्न होती. त्याचं फक्त आपण इथे वाचन करून घेणार आहोत. बघा, की जे परीक्षेला नेहमी विचारली जातात. कादंबरी लिहिणारा,
त्याला म्हटलं जातं कादंबरीकार. कविता करणारा त्याला म्हटलं जातं कवी. कविता करणारी कवयित्री. सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष, कल्पवृक्ष. केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा कृतज्ञ. केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा कृतघ्न. इच्छिलेली वस्तू देणारी गाय कामधेनू. पायात चप्पल वा बूट न घालता चालणारा अनवाणी. भाषण करण्याची जागा त्याला व्यासपीठ म्हणतात आणि भाषण करण्याची कला त्याला वक्तृत्व म्हणतात. बरोबर. त्याच्यानंतर देव आहे असे मानणारा आस्तिक, देव नाही असे मानणारा नास्तिक, देशासाठी प्राण अर्पण केलेला हुतात्मा, जीवाला जीव देणारा जिवलग, ज्याचे वर्णन करणे शक्य नाही ते अवर्णनीय, जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा क्षितिज, भाषण करणारा वक्ता, भाषण ऐकणारा श्रोता आणि जनावरे गुरे बांधण्याची जी जागा असते त्याला म्हटलं जातं गोठा. आणि शेवटचं आहे बघा, ज्याला मरण नाही असा अमर, नाटके लिहिणारा नाटककार, लिहिता वाचता येणारा साक्षर, लिहिता वाचता न येणारा निरक्षर, मूर्ती बनवणारा मूर्तिकार, कथा सांगणारा कथेकरी, अनेक प्राण्यांचा समूह कळब, अनेक पक्ष्यांचा समूह थवा, अनेक माणसांचा समूह जमाव आणि खूप दानधर्म करणारा दानशूर. म्हणजे ही शब्द जी आहेत आता आपण जी बघितली ही नेहमी विचारली जाणारी शब्द आहेत. बरोबर. आपण बघितलं लिंग आणि म्हणजे शब्द संपत्तीचा अत्यंत आपण सविस्तरपणे इथे असा अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर आपण उद्याच्या तासाला बघणार आहोत. लेखन नियमानुसार लेखन 2 मार्कांसाठी आणि त्याची सुद्धा आपण इथे भरपूर उदाहरणं घेतलेली आहेत. ठीक आहे. धन्यवाद. Hello, sir. हां, हॅलो मॅडम. हॅलो. Yes, sir. You have stopped? हां, ओके मॅडम. Okay, okay. Thank you, sir.